पौलाची रोमकरास पत्र अध्याय 16 वचन 20 पूर्ण बायबल पान क्रमांक 225 बघा. मी वचन वाचतोय, वचनाकडे लक्ष द्या आणि वचन कान देऊन ऐका. शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायाखाली लवकरच तुडवी. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हासह असो. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या वचनाद्वारे पौल म्हणतो की शांतीचा देव लवकरच तुमच्या पायाखाली सैतानाला तुडवी आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हासह असो. माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, पौल हे शब्द खिकियात असलेल्या मंडळीला लिहून म्हणतोय. आणि खिकियामध्ये एक देवाची सेविका होती, तिचं नाव होतं फिबी. आणि या फिबीच्या हाती पौलाने सुवार्ता निवडून दिली होती. तिच्या हाती अशी कलिसा पौलाने निवडून दिली होती. आणि फिबी खिकियामध्ये परमेश्वराची सुवार्ता गाजवायची. तिच्या बरोबर अजून जिवंत देवाला मानणारे असे काही सेवक होते. आणि ते सेवक फिबीला साथ द्यायची, परमेश्वराची सुवार्ता गाजवण्यासाठी फिबीला साथ द्यायची. त्यांची नाव होती अकिला, अजून दुसरे उबान आणि एक संतुका होता, संतुक, आणि एक होता हेरोदीन, आणि दुसरा होता अपिलेश. हे फिबीच्या बरोबर प्रभूची सुवार्ता गाजवायची. आणि या खिकी पात्रामध्ये जी प्रभूची मंडळी होती, या मंडळीवर नाना प्रकारची संकट सैतान आणायचा, पण पौल या खिकी मंडळीला बरोबर नव्हता. खिकियाची मंडळी होती, त्या मंडळी बरोबर पौल नव्हता, कारण पौल दुसऱ्या पात्रामध्ये जाऊन देवाची सुवार्ता गाजवायचा. आणि खिकियाच्या मंडळीचा कधी कधी निरोप घ्यायचा की मंडळी कशी चालायला लागलेली आहे. तेव्हा फिबी पौलाकडे निरोप पाठवायची आणि म्हणायची, फार संकट येतात, लोक चारो बाजूने आमच्या विरुद्ध उठतात, नाना प्रकारच्या वाईट गोष्टी आमच्या विरुद्ध मसलत करतात. पौल त्यांना म्हणायचा, तरी देखील तुम्ही टिकून आहात, तुम्ही धन्य लोक आहात. तुमच्या विश्वासाची परीक्षा होताना पण तुम्ही देवाला कधी सोडत नाही आहात. तुमच्यावर बिमारी येते, आजार येतात, संकट येतात, लोकांचे विरोधपणा येतात, पण तरी देखील तुम्ही खिकी पात्रामध्ये प्रभूची मंडळी धरून आहात. तुम्ही कधी जिवंत देवाला विसरत नाही आहात. तुम्ही धन्य लोक आहात. मी तर तुमच्यापासून दूर आहे, मी तर कधी कधी तुमच्याकडे येतो, पण तरी पण तुम्ही विश्वासामध्ये कमजोर नाही आहात. तुम्ही लोकांच्या संकटाला घाबरत नाही आहात. लोकांची बंधनं तुमच्यावर येत आहेत, तरी पण तुम्ही विश्वासामध्ये स्थिर आहात. आणि सैतान तुम्हाला दुःखात पाडतो,
बिमारीत पाडतो, आजारात पाडतो, समस्यात पाडतो, पण तरी देखील तुम्ही मंडळीत स्थिर टिकून आहात. तुम्ही धन्य लोक आहात. पौलाकडे दुसरी बातमी फिबीने पाठवली की आमच्यासारखे साध्या भाबड्या लोकांना फसवण्यासाठी जे लोक पोटाची सेवा करत आहेत ते आमच्याकडे येऊन येशूच्या गोष्टी मोठ्या मोठ्या सांगत आहेत. आम्ही त्यांचं मानावं का? आम्ही त्यांचं ऐकावं का? पौल म्हणतो त्या चोर आणि लुटारांचं तुम्ही कधी ऐकू नका, कारण ते भोल्या भागड्यांना फसवण्यासाठी तुमच्याकडे येत आहेत आणि ते नुसते पोटाची सेवा करत आहेत. भले त्यांच्या मुखावर येशूचंच नाव आहे, पण ते येशूचे सेवक नाहीत, ते खोटे संदेश आहेत आणि सैतानानेच तुमच्याकडे पाठवलेलं आहे. म्हणून त्यांचं तुम्ही ऐकू नका. फिब्बी आणि सांताकू म्हणतोय की आम्ही आतापर्यंत त्यांचं ऐकलंच नाही आणि आम्ही कधी आमच्या मंडळीत त्यांना घेतलंच नाही. ते आले आणि देवाच्या मोठ्या मोठ्या गोष्टी सांगून गेले, पण आमची इच्छा झाली नाही की आम्ही त्यांचं ऐकावं. त्यावेळेस पौल त्यांना म्हणाला की शांतीचा देव लवकरच तुमच्या पायाखाली सैतानाला तोडवील, सैतानाचा नाश करेल, कारण ख्रिस्ताची शांती, ख्रिस्ताची कृपा तुमच्या बरोबर आहे. म्हणून त्या लोकांचा जो सैतान तुमच्याकडे आला त्यांना तुम्ही ऐकलं नाही, त्यांना तुम्ही तुमच्या जिवंत पायाखाली प्रभूच्या कृपेने कुचलून टाकलं. आणि पौल त्यांना म्हणाला यापुढे तर मोठा अधिकार तुमच्याकडे येईल, यापुढे तर मोठं सामर्थ्य तुमच्याकडे येईल, यापुढे मोठी कृपा तुमच्याकडे येईल आणि त्या कृपेमुळे तुम्ही सैतानाला कुचलतच जाल, सैतानाला आपल्या पायाखाली ठेवूनच चालाल. कधी सैतानाचा अधिकार तुमच्यावर येणार नाही आणि सैतान भले तुमच्यावर परीक्षा घेऊन आला, कधी दुःख घेऊन आला, संकट घेऊन आला, आजार घेऊन आला, तरी पण तुम्ही हरणार नाही, कारण कृपेने भरलेला ख्रिस्त येशू तुमच्या बरोबर आहे आणि येशूच्या शांतीने तुम्ही विश्वासी बनून सैतानाला आपल्या पायाखाली हमेशा कुचलून टाकाल. कारण सैतानाचा अधिकार आता तुमच्यावर नाही, तुम्हाला त्याच्यावर अधिकार कुचलण्याचा प्रभू देत आहे. हालेलुया, हालेलुया. तुम्ही असा विचार करू नका की किती पात्रामध्ये जी मंडळी होती ती मंडळी सुखाचीच होती. माझ्या प्रियानो, भयानक दुःखाची होती आणि पौल त्या मंडळीपासून दूर होता आणि पौलावर पण संकट यायची, तेव्हा पौलाला पण त्या लोकांनी कधी सोडलं नव्हतं. पौलाच्या बरोबर ते दुःख भोगण्यासाठी, सोसण्यासाठी तयार होते आणि पौलाला त्यांची साथ होती आणि त्यांच्या साथीमुळे पण पौल जिवंत देवाचं छंछावती नाव वाचवत होता. हालेलुया, हालेलुया. सांताकू नावाचा जो जिवंत देवाचा दास होता, अखिला नावाचा जो जिवंत देवाचा दास होता, फिबी नावाची जी बाई होती, यांची साथ पौलाला होती मंडळी चालवण्यासाठी. म्हणून पौलाकडे मंडळीचं काही कमीपणा नव्हती. एक इथे मंडळी होती, एक तिथे मंडळी होती, अशा प्रकारे मंडळी होत्या. आज तुम्ही पण इकडे येत आहात, तुमच्यातून पण एखादी मंडळी प्रभू आपल्याद्वारे उठू शकतो, पण काय आहे, तुम्ही विश्वासात स्थिर नाही आहात. अरे शांतीचा देव लवकरच आपल्या पायाखाली सैतानाला तुडवील असं वचन म्हणतं, पण तुम्ही काय करता माहित? मंडळी स्थिर राहत नाहीत, सभामध्ये स्थिर राहत नाहीत, कार्यामध्ये स्थिर राहत नाहीत. पण ती मंडळी खिडकीमध्ये होती ना, ती मंडळी एकदम मजबूत होती. पौल त्यांच्याकडे कधी कधी जायचा, तरी पण ते लोक विश्वासात कमजोर नव्हते.
विश्वासात एवढे बलवान होते की त्यांच्याकडे खोटे संदेश येऊन गेले, नाना प्रकारच्या वाईट वाईट गोष्टी बोलून गेले, मोठमोठ्या गोष्टी बोलून गेले, तरी पण त्या मंडळीने त्या लोकांचं ऐकलं नाही. पण तुमच्याकडे जर आमच्यापेक्षा कोणी मोठा सेवक आला ना तर तुम्ही त्याला काय समजाल माहित आहे, याला पण देवानेच पाठवलंय. तुम्ही लगेच त्याला खुर्ची द्याल, त्याला बसायला सांगाल, त्याला थंड आणून द्याल, बसता बसता तुम्ही भोले बागडे बनाल आणि तुमची मन तो हिरावून टाकेल. आणि तुम्ही काय कराल, ज्या मंडळीत पहिले वल्ले त्या मंडळीत सोडून तुम्ही त्यांच्या मागे जाल. त्यावेळेस तुम्ही समजा शांतीचा देव तुमच्या सोबत नाही आणि तुम्ही सैतानाला कधी गुजरणार नाही. खरंच सांगतो, खरंच सांगतो, कधी गुजरणार नाही. हालेलुया, हालेलुया. आज प्रियानो, मी जिवंत देवाचा दास आहे. माझी इच्छा होत नाही का या जिथे एखादी मंडळी भावी, तिथे मंडळी भावी, अरे येशू ख्रिस्ताने सांगितलं तुम्ही मला गाजवा, आणि त्याला गाजवण्यासाठी 10 गावं कमी पडतील, 10 सभा उभे झाले ना तरी कमी आहेत. पण मंडळीत येणारा व्यक्ती स्थिर पाहिजे, विश्वासात मजबूत पाहिजे, त्याच्यावर किती मोठी संकट आले तरी स्थिर पाहिजे, कितीतरी मोठ्या अडचणी आल्या तरी पण स्थिर पाहिजे, अडचण आली तरी स्थिर पाहिजे, त्या फिबी सारख्या सेविकासारखं राहिलं पाहिजे. म्हणजे पौलाला जसं तिचं विश्वासी जीवन आवडलं तसं कदाचित आपल्या मंडळीतल्या तुमच्या लोकांचं विश्वासी जीवन मला पण आवडलं. आणि मी तुमच्याकडे येईन आणि सांगेन आपण इकडे एखादी सभा उभी करावी आणि ख्रिस्ताला गाजवावं, कारण शांतीचा देव आपल्या सोबत आहे आणि सैतान आपल्या पायाखाली आहे. मी पण सांगितलंच. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण आज तुम्ही या प्रार्थना सभाच्या मंडळीत चालत आहात, उपदेश फाउंडेशन या मंडळीत चालत आहात, या कलिसामध्ये तुम्ही जॉईंट आहात. पण या कलिसामध्ये चालून पण तुम्ही अविश्वासात असाल तर मी तुम्हाला कुठे सांगेन की तुम्ही फसले जाणार नाही. कोण जाणो कधी पण सैतान येऊन तुम्हाला फसवून जाईल. या मंडळीत जर स्थिर नसाल तर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आज तुम्ही या सभामध्ये जॉईन आहात, तुम्ही चालत आहात, पण तुम्ही कशा प्रकारे चालता माहित आहे? तुमच्या समोर एखाद्या व्यक्तीने असं फक्त सांगावं की येशू मध्ये जाणाऱ्या माणसाला काही दिवसानंतर राशन पाणी बंद केलं जाईल, तुमची हवा टाकून जाते. समजतं ना काय म्हणतोय? तुमची हवा टाकून जाते. कसले विश्वासी लोक तुम्ही. त्या खिकियाच्या मंडळीकडे लक्ष द्या. ती मंडळी मजबूत होती. येशूला कधी सोडण्याचा निर्णय घेतला नाही त्यांनी. त्यांच्यावर नाना प्रकारची संकट आली, लोकांनी त्यांना विरोध केला, लोकांनी त्यांच्यावर दुःख पाठवले, सैतानाने त्यांच्यावर अडचणी आणल्या, सैतानाने त्यांच्यावर बिमारी आणल्या. पण ते खिकियातले लोक मरणाच्या अवस्थेत असताना पण म्हणाले आम्ही कधीच आम्हाला दिलेल्या सेवकाचा अपमान करणार नाही. त्यांनी ही मंडळी आम्हाला उभी करून दिले तर आम्ही त्याचा मान करणारच. आणि काही विचारायचं असलं तर त्यालाच विचारणार की आमच्याकडे हे लोक येतात हे कसे आहेत. पौल त्यांना म्हणाला ते पोटाची सेवा करणारे लोक आहेत ना, ते तुमच्याकडे सैतानाने पाठवले तुम्हाला फुलवायला, म्हणून त्यांचे तुम्ही ऐकू नका. ते तुम्हाला फसवण्यासाठी भोले भागडे पाहून आलेले आहेत आणि सैतान त्याच्यातून तुमच्याकडे आलेला आहे. आज तुम्ही इकडे प्रार्थनेत चालत आहात, उद्या उठून एखादा व्यक्ती तुमच्याकडे खोटा संदेश येशूच्या नावाने आला आणि तुम्हाला सांगितलं अरे येशू ना आमच्या घरी येऊन बसलेला आहे, तुम्ही तिकडे या, तुम्हाला तिथे जीवन मिळेल. तुम्ही काय कराल माहित आहे? ही प्रार्थना केंद्र मंडळी तुम्ही सोडून तिकडे धावा कराल. कशाला? अरे आपल्या प्रार्थना केंद्रामध्ये येशू नाही आहे, अरे तिथे जीवन नाही आहे, तो माणूस आला होता ना तिकडे जीवन आहे, तिकडे चला, तिकडे चला. तुम्ही लगेच त्या भोल्या भागड्या व्यक्तीच्या मागे धावा. त्याला अक्कल पण नाही खाण्याची, तो खोटा संदेश आहे आणि तो जिवंत देवाला गाजवण्यासाठी सुवातेत पडलेला नाही, तर त्याचं पोट चालावं यासाठी तो पडलेला आहे. मग त्याच्या मागे जाऊन तुम्हाला कुठे जीवन मिळणार आहे?
या शेवटच्या काळात फार माझ्या प्रियानो खोटी संदेश तुमच्याकडे सैतान घेऊन येईल, तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करेल आणि हेच नाही झालं तर काय होईल माहित आहे? तुमच्यावर नाना प्रकारची संकट येतील. या प्रार्थना सभाच्या मंडळीत तुम्ही जॉईन आहात ना, तर या मंडळीत तुम्हाला टिकवेल किंवा टिकवणार पण नाही असे संकट तुमच्या जीवनावर सैतान घेऊन येईल. याचं अगोदरच वर्णन केलेलं आहे. काय सांगतो समजतो? या गोष्टीचं वर्णन अगोदरच केलेलं आहे आणि असं सांगितलेलं आहे की जर संकट आले तरी पण तो स्थिर असतो. तो व्यक्ती शांतीच्या देवाच्या सामर्थ्याने त्याच्या स्वतःच्या पहाने लवकरच सैतानाला उचलून टाकेल. लवकरच. काही कशावर मारले मला काही माहित नाही, समजलं असेल कोणाला तर मारलं असेल की मी खरा विश्वासी आहे आणि मी कधी कमजोर नाही आहे, मी मजबूत आहे, शांतीचा देव माझ्या सोबत आहे आणि सैतान माझ्या पायाखाली आहे. सैतान माझ्या पायाखाली आहे, सैतानाचा अधिकार माझ्यावर नाही. अरे ती मंडळी जेव्हा त्यांनी स्थापली त्यावेळेस त्यांच्यावर काही ना काही अडचणी आल्या. आज तुम्ही या केंद्रात येत आहात, या मंडळीत जॉईन आहात, जिवंत देवाचं वचन ऐकून चालत आहात, तुमच्यावर पण नाना प्रकारची संकट येणार, नाही तर सैतान नाना प्रकारची पाप तुमच्यापर्यंत घेऊन येणार. सैतान तुम्हाला सांगेल, अरे येशूकडे काय जातोस, येशू मध्ये थोडी जीवन आहे, अरे पूर्वीची रीती देवाची का सोडून देतोस, ती करत राहा, त्याच्यातच जीवन आहे. येशू आता नवीन देवता आला, याच्याकडे काय बघतोस, पूर्वीचं कर, त्याच्यात तुझा फायदा आहे. सैतान कसं तुमचं मन हिरावून घेईल ना तुम्हाला कधी माहित पडणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि सैतान तुम्हाला जगामध्ये दिसण्याकरिता, सैतान तुम्हाला येशूच्या राज्यातून अंधारात नेण्याकरिता, प्रकाशाच्या राज्यातून अंधारातून जीवनामध्ये नेण्यासाठी तुमच्यापर्यंत नाना प्रकारच्या परीक्षा आणू शकतो. का? तुम्ही येशूला सोडावे यासाठी. एकच परीक्षा नाही, दोनच परीक्षा नाही. आज पोट दुखते तर उद्या ताप येईल, परवा अजून दुसरी बिमारी येईल, असा तो डबा सैतान नाना प्रकारच्या संकटाला घेऊन येईल. का? तुम्ही अविश्वासी बनावे मंडळीमध्ये, अविश्वासी बनावे प्रार्थनेमध्ये, अविश्वासी बनावे देवामध्ये, आणि तुम्ही देवाला सोडून सकाळ द्यावं यासाठी तुमच्या इच्छा कधी सैतान पुऱ्या होऊ देणार नाही. अशा वेळेस तुम्ही निराश होऊन जाल, अशा वेळेस तुम्ही अपमानित जीवन सहन कराल आणि तुमचं मन काही काळानंतर तुम्हाला सांगेल, मी येशू मध्ये जाऊन 1 वर्ष झालंय तरी पण माझ्या जीवनात शांती नाही आहे. अरे तू शांतीच्या देवाला ओळखलंच नाही तर सैतान तुझ्या पायाखाली कसा उचलला जाईल. शांतीच्या देवाला पाहला हृदयात ओळख म्हणजे सैतान तुझ्या डोक्यावर चढून बसणार नाही, सैतान तुझ्या पायाखाली उचलला जाईल रोज. कारण तुझा विश्वास सैतानासमोर मोठा असेल आणि सैतान तुझ्या समोर छोटा असेल. म्हणून बायबल म्हणतात शांतीचा देव जर तुमचा विश्वास मजबूत असेल तर लवकरच सैतानाला तुझ्याच पायाखाली उचलून टाकेल आणि सैतानाचा नाश केला. ह्याचा अर्थ आहे की सैतानाचे संकट परमेश्वर तुझ्यावर चालू देणार नाही. याचा अर्थ आहे सैतानाचा आधार तुझ्यावर परमेश्वर चालू देणार नाही. याचा अर्थ असा आहे सैतानाचे रोग, सैतानाची संकट, सैतानाचे विरोधपणा, सैतानाचे दुष्टपणा कधी परमेश्वर तुझ्यावर चालू देणार नाही जर तू विश्वासात स्थिर आहेस, मजबूत आहेस तर. हालेलुया, हालेलुया.